नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ. संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी घरगुती टिप्स. संपूर्ण घर स्वच्छ ठेवण्यासाठी नेहमीच महागड्या सॅनिटरी वस्तूंची गरज नसते. घरातलेच काही पदार्थ वापरूनही घर अगदी चकाचक करता येते. ते कसं करायचं ते पाहूया. 1. स्वयंपाकघरातल्या ट्रॉलीला असणारे स्टीलचे हँडल स्वच्छ करण्यासाठी टूथपेस्ट आणि मीठ वापरा. 2. तुम्ही एखादी गोष्ट वापरल्यानंतर ती पुन्हा लगेच त्याच्या जागी ठेवा, म्हणजे घरात पसारा होणार नाही. 3. बोअरवेलचं पाणी असेल तर नळांना पांढरे डाग पडतात. व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरून ते डाग स्वच्छ करा. 4. सिंकमधून किंवा बेसिनमधून बऱ्याचदा दुर्गंधी येते. ती कमी करण्यासाठी सिंकमध्ये बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका आणि नंतर कडक पाणी ओता. असे केल्याने दुर्गंधी जाईल. 5. वृत्तपत्रे, मासिके आणि रिकामे डिलिव्हरी बॉक्सेस हे घरात साचत जातात. ते फक्त जागा घेत नाहीत, तर ते झुरळ आणि धूळ लपवण्यासाठी उत्तम ठिकाणे बनतात. म्हणून अशा नको असलेल्या गोष्टी अगोदर घरातून बाहेर काढा. 6. घरातील पसारा कमी करण्यासाठी नको असलेल्या गोष्टी टाकून द्या. विशेषतः घराच्या कोपऱ्यांमध्ये आणि बाथरूममध्ये कमीत कमी सामान ठेवा. 7. आरसे आणि खिडक्यांच्या काचा पुसण्यासाठी वर्तमानपत्रांचा कागद आणि टूथपेस्ट वापरून पहा. 8. लाकडी फर्निचर पुसण्यासाठी पाण्यात थोडे ऑलिव्ह ऑइल टाका. फर्निचरवर छान चमक येईल. 9. फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये अधूनमधून बेकिंग सोडा घाला. फरशा स्वच्छ दिसतील आणि चमकतील. 10. गाद्या उन्हात ठेवल्यामुळे त्यातली आर्द्रता निघून जाते आणि जंतूच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण कमी होते. 11. व्हिनेगरमध्ये निलगिरीचे तेल घाला आणि एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि माशा येणाऱ्या ठिकाणी मारा. माशा पळून जातील. 12. कापराच्या वासांमुळे देखील माशा पळून जातात. 8 ते 11 कापूर वड्या घेऊन त्याची पावडर तयार करा. एका भांड्यात पाण्यामध्ये ही पावडर एकत्र करून स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर स्प्रे करा. याने सुद्धा माशा पळून जातात. 13. जेवण केल्यानंतर बेसिनमध्ये असलेली भांडी ताबडतोब स्वच्छ करावीत. 14. आपला फ्रीज नियमितपणे स्वच्छ करा. मुदत संपलेल्या वस्तू काढून टाका आणि 2-3 दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे, अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते. 15. गरम पाण्यामध्ये कपडे धुण्याची पावडर टाकून तुम्ही फरशी चकाचक करू शकता. यासाठी पाणी गरम करून घेऊन त्यात कपडे धुण्याची पावडर मिक्स करून त्या पाण्याने फरशी पुसा. यामध्ये फरशी चमकेल. 16. स्विच बोर्डवर अनेक प्रकारचे डाग लागलेले असतात. तेल किंवा मसाल्याचे पडलेले डाग घालवण्यासाठी व्हिनेगरचा वापर करणे उपयोगी ठरू शकते. त्यासाठी 1 कप पाण्यामध्ये 2 चमचे व्हिनेगर आणि 1 चमचा लिंबाचा रस घालावा. हे मिश्रण नीट ढवळून वापरात नसलेला टूथब्रश किंवा कापड घेऊन त्या मिश्रणात बुडवून त्याने स्विचबोर्ड घासून साफ करावा. यामुळे हत्ती डाग निघतील आणि स्विचबोर्ड नव्याप्रमाणे चमकेल. 17. घरांमध्ये डास, मच्छर आणि छोटे मोठे किटाणू पडले असतील तर कडुलिंबाचा पाला जाळावा सुक्या करवंटीसोबत. कडुलिंबाचा धूर केल्याने हवेतील सर्व किटाणू नष्ट होतात. यामध्ये जर कापूर टाकले तर अधिक फायदा होऊ शकतो. याशिवाय घराच्या दारात, खिडकीवर कडुलिंबाचा पाला लटकवून ठेवा. 18. बेडशीट, सोफा कव्हर, पडदे अशा कापडी वस्तूंवर निलगिरीच्या तेलाचे काही थेंब टाकल्यास घरातील जीवजंतू नष्ट होतात. 19. कितीही महागड्या किमतीचे नळ किंवा बाथरूम मिक्सर वापरले तरी त्याच्यावरील पाण्याचे डाग त्याचा लूक खराब करतात. अशा वेळी वॅक्स पेपरच्या साहाय्याने नळ स्वच्छ करा. यामुळे पाण्याचे डाग लवकर जमा होणार नाही. 20. लिंबाचा रस काढून बाथरूममध्ये पसरवा. आता बाथरूम बंद करा. 15 ते 20 मिनिटांनी बाथरूम स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. तुम्हाला दिसेल की तुमच्या बाथरूमचा वास निघून जाईल, तसेच बाथरूम चमकेल. 21. आपण अनेकदा बाथरूम किंवा टॉयलेट धुण्यासाठी एखादे लिक्विड किंवा वासाचे फिनाईल वापरतो, पण त्याचबरोबर एखाद्या वेळी कपड्याची किंवा भांड्याची पावडर
या फरशीवर टाकून टॉयलेट किंवा बाथरूमची फरशी स्वच्छ केल्यास त्याने साफ होण्यास आणखी मदत होते. बाथरूमसाठी एखादी स्लीपर ठेवल्यास पाय आणि फरशी दोन्हीही खराब होणार नाही. 22. एक वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार स्वच्छतेच्या कामाची यादी बनवा. एका वेळी घरातील एक भाग स्वच्छ करणे अधिक सोपे होईल. 23. घर नीटनेटके ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबातील सदस्यांना सहभागी करून घ्या. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला वयोमानानुसार एक काम सोपवा. 24. नेहमी स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना केस मागच्या बाजूला बांधून मगच अन्न शिजवावे. भाज्या आणि फळे नीट धुतल्यास त्याचा वापर करा. 25. क्लिनिंगसाठी योग्य उपकरणे आवश्यक आहे. ही सर्व उपकरणे आणि केमिकल्स एका बाटलीत भरून ठेवा. ऐनवेळी वस्तू शोधायचा त्रास होऊ नये म्हणून सर्व वस्तू एकत्र ठेवा. 26. आपली साफसफाई संपल्यानंतर नियमितपणे आपली साधने स्वच्छ करावी. मॉप, झाडू आणि कपडे स्वच्छ करावेत. सर्व व्यवस्थित ठेवून घ्यावे जेणेकरून ते आपल्याला पुढच्या वेळी लगेच सापडतील. 27. काही लोक घरातील कामे उद्यावर ढकलतात. असे करू नका. वेळेच्या वेळी कामे हाताळा. ते रविवारपर्यंत ढकलू नका. संधी मिळताच काम करा. जसे की कपडे बदलल्यावर लगेचच कपाटात ठेवा आणि वेळीच असं केल्याने काम साचणार नाही आणि कामे पूर्ण होऊन घर देखील स्वच्छ होईल. 28. कार्पेट धुणं शक्य नसतं. व्हॅक्यूम क्लीनरने त्याच्यावरती धूळ स्वच्छ केली जात असली तरी डाग अनेकदा तसेच राहतात. अशावेळी व्हिनेगर आणि पाणी असे मिश्रण तयार करून हे मिश्रण गालीच्या वर स्प्रे करा आणि त्यानंतर त्याच्यावर ओला कपडा टाका. मग स्टीम मोडवर इस्त्री गरम करा. ओल्या कपड्यावर 30 सेकंद फिरवा. यामुळे कार्पेट नवीन दिसेल. 29. 2-3 दिवसातून एकदा डस्टबिन धुवून उन्हात वाळवावे, अन्यथा ते बॅक्टेरियाचे घर देखील बनू शकते. 30. फरशी पुसण्याच्या पाण्यात अधूनमधून बेकिंग सोडा घाला. याने फरशी स्वच्छ दिसतील आणि चमकतील. चला तर या व्हिडिओमधील सर्व टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन टिप्सचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.